करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करणार आहे. अमोल मिटकरींना आम्ही मर्दाची अवलाद आहोत की कोणाची अवलाद आहोत हे दाखवू. आम्ही मर्दांचीच अवलाद आहोत. आणि मिटकरी आवामाची एक बाई तुम्हाला माग पडली, आम्ही पुरुष तर पाठी राहिलो. महाराष्ट्र सैनिक एका महिलेने तुम्हाला धडा शिकवलाय. सो मिटकरींना पुन्हा सांगतो, आमची जर मर्दाची अवलादगिरी जर त्यांना पाहायची असेल तर ज्या काही लपून छपून स्टेटमेंट देतात ना त्या बंद करा आणि एकदा समोर या. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. येताना चालत याल, जाताना स्ट्रेचरवरनं जावं लागेल एवढं नक्की. पण गल्ली बोळ्यातल्या नेत्याने आमच्या नेत्यावर बोलू नये, जसं तुम्हाला झोमलं तसं आम्हालाही त्रास होतो असं सुद्धा ते म्हणालेत. अरे 2 वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, ते बोलतील ना, वैचारिक भूमिका मांडतात ना महाराष्ट्राबद्दलची. तू कशाला नाक खुपसतो दरवेळेला? बाकीचे नेते नाही आहेत का या पक्षामध्ये? दरवेळेला काही घडलं मनसेकडून की हात येतो काळ्या डांबर आणि बडबड करतो. या काळ्या डांबराला परत काळा डांबर जोपर्यंत फासत नाही ना तोपर्यंत महाराष्ट्र सैनिक गप बसणार नाही. मी पुन्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, याला मर्दाची अवलाद काय असते हे अमोल मिटकरीला जोपर्यंत शिकवत नाही ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आता या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत स्वतः मनसेचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत, नेते आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत. संदीपजी, आज जी मुद्द्याची लढाई खळखट्या गुद्द्यावर आलेली आहे याची खरंच गरज होती का? असं आहे की तुम्ही तुमची पातळी सोडून जर सन्माननीय राजसाहेबांवर टीका कराल, आमचे महाराष्ट्र सैनिक हे जागोजागी आहेत, प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक शहरात आहेत. त्यातला कोणाला राग आला तर त्याची क्रियेची प्रतिक्रिया उमटणार. पण अगदी हे पक्षादेश नव्हता त्यांना की जाऊन तुम्ही गाडी फोडा, उत्स्फूर्तपणे झालं ते. बरं, पण हे तुम्हाला सुद्धा लागू पडतं. जर तुमच्या नेत्यांनी त्यांच्या नेत्यांवर टीका केली तर त्या टीकेला सुद्धा टीकेनं उत्तर मिळणार ना. आम्ही टीका करू तुमच्यावरती, तुम्ही आमच्यावर करायची नाही. याची काही लेवल, याची काही पातळी, तुम्ही काय भाषेत बोलताय, मला असं वाटतं या सगळ्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे. तुम्ही कोणावर बोलताय? आणि मिटकरीची भाषा ही आजची नाहीये, याच्या आधी पण अशाच पद्धतीची भाषा वापरतात. त्यांना असं वाटतं की अशी भाषा वापरलं की मीडिया आपल्याला प्रसिद्धी देते म्हणून या पद्धतीची भाषा वापरतात. त्यामुळे त्यांची लायकी महाराष्ट्र सैनिकांनी तिथल्या दाखवली आहे. बर, संदीपजी, दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांकडून जेव्हा तुमच्या नेतृत्वाबद्दल टीका होते किंवा काय होतं तेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता. प्रत्येक वेळी राज ठाकरेच त्याच्याबद्दल बोलतात असं नाही. ते तुमचं काम आहे. तुमच्या पक्षाला डिफेंड करणं, तुमच्या नेतृत्वाला डिफेंड करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही ते करत असता. याचा अर्थ तुम्ही त्या टीकेला उत्तर दिलं म्हणून उद्या तुमच्या गाड्या फोडणं हे कितपत योग्य आहे? आमच्यावर हल्ले नाही का झाले? माझ्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला नाही का झाला? ती योग्य आहे का? मग त्यावेळेला हे प्रश्न विचारलात का तुम्ही संजय राऊतांना? का नाही विचारणार? विचारणार ना, आणि विचारलेत ना. नाही, कुठे विचारलेत सर? मी बघत होतो तुमचं लाईव्ह त्यावेळेला. अहो, आम्ही सातत्याने सांगतोय ना की हे योग्य नाहीये, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीये. अहो नाही सर, नाही विचारलात तुम्ही हा राऊतांना प्रश्न. राऊतांना म्हणजे माध्यमांमधून ज्या पातळीवर जाऊन जर खालच्या पातळीवर बोललात तर महाराष्ट्र सैनिकांचा राग अनावर होतो आणि त्या पद्धतीची प्रतिक्रिया येते. ती नॅचरल प्रतिक्रिया होती, नैसर्गिक प्रतिक्रिया होती. हा काय पक्षादेश नव्हता. पण त्यांनी जर केलं असेल आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी तर आम्हाला अभिमान आहे, त्याच्याबद्दल नो रिग्रेट्स. ते असं म्हणतायत की जर खऱ्या अर्थानं मर्द असाल तर अशा पद्धतीचा हल्ला करायला नको होता, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली असेल किंवा आपण परत एकदा ऐकूया त्यांची प्रतिक्रिया. प्रूव्ह करायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे. आम्हाला काही त्याचं प्रदर्शन मांडण्याची गरज नाहीये. आपण अमोल मिटकरींची एकदा प्रतिक्रिया ऐकू. मी तुम्हाला त्याच्याबद्दल विचारतो. त्यांची प्रतिक्रिया आली आहे हल्ल्याच्या नंतरची. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आमचं दैवत आहेत. जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या बुडाला आग लागली तसं आमचं सुद्धा मन कुठं व्यथित होते की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना थोडीस थोडं उत्तर दिलं पाहिजे. महिलेला पुढं केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून. पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोला जिल्ह्यात निर्माण होईल
असं मी वागलो नाही. मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं. खरं तर प्रश्न त्यांच्या बद्दल सुद्धा विचारायला आम्ही तो सुद्धा विचारू. ते सुद्धा म्हणतायत की जर असे आले असते तर तसं झालं असतं, मग आम्ही त्यांचे पाय तोडले असते. हे कितपत योग्य आहे? नाही, तुम्ही कोणाला बोलताय? तुम्ही राजसाहेबांबद्दल बोलताय. मला असं वाटतं त्यांनी त्यांची पातळी सोडून जर टीका केली तर महाराष्ट्र सैनिक अशाच पद्धतीने उत्तर द्यायची आम्हाला सवय आहे. आमचा तोच बाण आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ. पण हे उत्तर देत असताना त्या कार्यकर्त्यांना उद्या आता गुन्हे दाखल होतील, त्यांच्याबद्दल काय? त्यांना कोण जाणार आहे वाचवायला? नाही, ठीक आहे. आमच्यावर अस्वलाच्या अंगावर केस आहेत तेवढे केसेस आमच्या अंगावर. आम्ही केसेस विसेसला घाबरत नाही. आम्ही बघू काय करायचं त्याचे. ठीक आहे, पण हा संघर्ष असाच सुरू राहील की थांबेल? संदीपजी, हा संघर्ष असाच सुरू राहील की हे थांबेल आता कुठेतरी? नाही, आम्हाला काही कुठला संघर्ष करायचा नाहीये. आम्ही त्या मानसिकतेत नाही आहोत. पण तुम्ही जेव्हा राजसाहेबांबद्दल बोलता तेव्हा जर पातळी सोडून बोलाल तर मला असं वाटतं त्या ऍक्शनची रिॲक्शन ही उमटणार. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. संदीप देशपांडे आता आपल्या सोबत होते आणि अमोल मिटकरी यांनी ज्या भाषेमध्ये टीका केली राज ठाकरे यांच्याबद्दल, त्याच्यावर प्रतिक्रिया उमटली आणि आज त्यांची गाडी फोडण्यात आली. त्यानंतर सुद्धा त्यांची आक्रमक भाषा कायम आहे आणि मिटकरी हे सातत्यानं राज ठाकरे आणि मनसेवरती टीका करतायत. हा मुद्द्यांचा संघर्ष आता गुद्द्यांवर आलाय, तोडफोडीपर्यंत आलाय, खळखट्यापर्यंत आलाय. हे महाराष्ट्राला भूषणावह नक्की नाहीये.